नैसर्गिक सम व विषम संख्या काढणे. उदाहरण 20 ते 125 पर्यंत एकूण नैसर्गिक सम व विषम संख्या किती आहेत? या वरील उदाहरणात आपल्याला सुरुवातीला एकूण नैसर्गिक संख्या काढून घेणे महत्त्वाचे आहे. एकूण नैसर्गिक संख्या काढण्याचे सूत्र शेवटची संख्या वजा पहिल्या संख्येच्या अलीकडील संख्या. या सूत्राचा फायदा असा आहे, आपल्याला वजाबाकी केल्यानंतर एक मिळवावे लागत नाही. काहींच्या लक्षात राहतं, काहींच्या लक्षात राहत नाही. त्यामुळे वरील उदाहरणात शेवटची संख्या 125 वजा पहिल्या संख्येच्या अलीकडील संख्या 19 बरोबर 125 वजा 19 बरोबर 106. इथे एकूण नैसर्गिक संख्या 106 आलेल्या आहेत. आता आपल्याला एकूण सम व विषम संख्या किती हे काढायचे आहे. सूत्र एकूण संख्या भागिले 2. संख्या ह्या दोन प्रकारच्या असतात, सम व विषम. त्यामुळे भागायला 2 घेतलेले आहे. येथे एकूण संख्या ह्या 106 आलेल्या आहेत. त्याला भागिले 2 केले. 2 बे 10 बेत्रिक 6 53. सम संख्या 53, विषम संख्या 53. सम व विषम संख्या काढताना अजून एक प्रकार पडतो, ज्यात बाकी एक उरत असते. ते आपण पुढील उदाहरणात समजून घेऊ. एकूण संख्या काढण्याच्या प्रकारातील किंवा सम व विषम संख्या किती या उदाहरणाचा प्रकार दुसरा, ज्यामध्ये बाकी एक उरत असते. सर्वप्रथम आपल्याला सम व विषम संख्या विचारल्या असतील तेव्हा एकूण संख्या काढून घेणे गरजेचे आहे. त्यासाठी सूत्र आपलं शेवटची संख्या 100 वजा पहिल्या संख्येच्या अलीकडील संख्या 19 बरोबर 79. येथे एकूण संख्या आल्यात 79. आता सम व विषम संख्या काढताना आपण नेहमीप्रमाणे एकूण संख्या भागिले 2 या सूत्राचा वापर करणार आहे. 2 बे 6 2 18. सर्वप्रथम सम व विषम या पद्धतीने लिहून घ्यावे. 39. येथे बाकी एक उरत आहे. बाकी ज्यावेळेस एक उरत आहे ती सम संख्येत मिळवायची का विषम संख्येत मिळवायची हे आपल्याला दिलेल्या संख्यांवर अवलंबून असते. दिलेल्या दोन्ही संख्या जर सम असेल तर बाकी सम संख्येत मिळवायची, आणि दिलेल्या दोन्ही संख्या विषम असतील तर बाकी विषम संख्येत मिळवायची. येथे आपल्याला 20 ते 100 पर्यंतच्या सर्व संख्या दिलेल्या आहे. म्हणजे सुरुवातीची संख्या 20 ही पण सम आहे आणि शेवटची संख्या 100 ही देखील सम आहे. त्यामुळे बाकी ही समसंख्येत मिळवायची. म्हणून वरील उदाहरणात समसंख्या 40 व विषम संख्या 39. पुढील व्हिडिओमध्ये आपण एकूण नैसर्गिक संख्यांची बेरीज, समसंख्यांची बेरीज व विषम संख्यांची बेरीज काढण्याचे शॉर्ट ट्रिक्स शिकणार आहोत.